दूरदर्शन केंद्राच्या सह्याद्री वाहिनीवरील या विशेष कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत। आज 5 सप्टेंबर राष्ट्रीय शिक्षक दिन। भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने शिक्षकांच्या प्रती एक सन्मान व्यक्त करण्यासाठी आजच्या दिवसाचं महत्त्व। डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे शिक्षक होते। अनेक विद्यापीठांमध्ये त्यांनी अध्ययन केलं। केवळ भारतातील विद्यापीठांमध्ये नव्हे तर परदेशातही ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्येही त्यांनी अध्ययन केलं। भारतातील त्यावेळच्या आंध्र युनिव्हर्सिटी आणि बनारस युनिव्हर्सिटीचे ते व्हाईस चान्सलर म्हणजे कुलगुरू होते। आणि हा सर्व प्रशासकीय व्याप सांभाळताना आणि हा डोलारा सांभाळत असताना त्यांनी अध्यापनाच्या कार्यामध्ये कधीही खंड पडू दिला नाही। ते कार्य ते सतत करत राहिले। जसं मी आत्ताच म्हणाले, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे हाडाचे शिक्षक, विचारवंत आणि तत्वज्ञानाचे गाढे अभ्यासक। त्यामुळे त्यांच्या जन्मदिवशी किंवा त्यांच्या जन्मदिनी शिक्षक दिन साजरा व्हावा हे खरोखर स्तुत्य। आजच्या काळाबद्दल बोलायचं झालं तर आज देशातील हजारो शिक्षक तळमळीने, धडपडीने आणि मेहनतीने ही ज्ञानगंगा लोकांपर्यंत, शिक्षक मुलांपर्यंत पोहोचवत आहेत। आणि सध्याच्या म्हणजे कोविड लॉकडाऊनच्या काळातही बघायला गेलं तर ऑनलाईन रिसोर्सेसचा वापर करून शिक्षक अत्यंत तळमळीने मुलांपर्यंत शिक्षण पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत। गेल्या 5 महिन्यांपासून हे कार्य त्यांचं सतत चालू आहे। आणि अशा दृष्टीने शिक्षकांच्या ह्या कार्याची आणि त्यांच्या मेहनतीची नोंद घेऊन राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार त्या शिक्षकांना दिला जातो जे काहीतरी अभ्यासामध्ये, शिकवण्यामध्ये एक नाविन्यपूर्ण आणायचा किंवा नाविन्यपूर्ण प्रयोग करण्याचा प्रयत्न करतात। आणि खरं तर आपल्यासाठी खरोखर अभिमानाची बाब आहे की महाराष्ट्रातल्या शिक्षकाला राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्राप्त झालेला आहे। आणि आजच्या कार्यक्रमामध्ये आपण त्यांच्याशी नक्कीच बोलणार आहोत। या शिक्षकांबद्दल बोलत असताना स्टुडिओमध्येही आपल्याकडे शिक्षक पुरस्कार प्राप्त असलेली एक शिक्षिका आहेत ज्यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार मिळालेला आहे। त्यामुळे आजच्या कार्यक्रमामध्ये आपण नक्कीच बोलूया, पण कार्यक्रमामध्ये त्यांच्याशी बोलण्याआधी आपण एक चित्रफित बघूया। दिनानिमित्त उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांचा राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला। या शिक्षकांमध्ये राज्यातल्याही शिक्षकांचा समावेश आहे। अहमदनगर जिल्ह्यातल्या शिक्षकांना सलग 3ऱ्या वर्षी हा पुरस्कार प्राप्त झाला आहे। जिल्ह्यातल्या गोपाळवाडी, चेडगाव, तालुका राहुरी इथले जिल्हा परिषदेचे शिक्षक नारायण चंद्रकांत मंगलाराम यांचाही सन्मान करण्यात आला। गोपाळवाडी या शाळेत बहुतांश मुलं हे भटक्या जमातीची आहेत। त्यांना शिक्षणाची गोडी निर्माण करून त्यांनाही शैक्षणिक विकास करण्यासाठी मंगलाराम यांनी विविध उपक्रम राबवले। मंगलाराम यांनी आर्ट इंटिग्रेटेड लर्निंग या उपक्रमांतर्गत कलेच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचा प्रयत्न केला। नाट्यकरण, बाहुली नाट्य यासारखे प्रयोग केले। मायक्रोसॉफ्ट इनोव्हेटिव्ह टीचर्सच्या माध्यमातून जगातल्या 25 देशातल्या शिक्षकांशी संपर्क साधून मंगलाराम यांनी या विद्यार्थ्यांना जगाची व्हर्च्युअल सहल घडवली। याचबरोबर कल्चरल बॉक्सची देवाणघेवाण करण्यात आली। या अध्यापनामुळे विद्यार्थी ग्लोबल बनण्यास मदत झाल्याचं मंगलाराम यांनी सांगितलं। नवी दिल्लीच्या NCERTच्या पथकानं या शाळेला भेट देऊन मंगलाराम यांच्या उपक्रमाची दखल घेतली। अशा प्रकारे नारायण चंद्रकांत मंगलाराम यांच्या कार्याची नोंद घेऊन त्यांना या वर्षीचा राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने गौरवण्यात आला आहे। धन्यवाद। आणि आता आपण श्री नारायण चंद्रकांत मंगलाराम यांच्याबद्दल बरोबर बोलणार आहोत। श्री नारायण चंद्रकांत मंगलाराम हे जिल्हा अहमदनगर, तालुका रावरी, चेडगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोपाळवाडी येथे शिक्षक आहेत आणि त्यांना या वर्षीचा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार मिळालेला आहे। आपल्याकडे स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत श्रीमती संगीता सोहनी। नमस्कार। नमस्कार। श्रीमती संगीता सोहनी यांच्याबद्दल बोलायचं तर त्याआधी एक चित्रफित आपण नक्की बघूया। इथल्या परमाणु ऊर्जा केंद्रीय विद्यालयाच्या संगीता सोहनी यांचाही राष्ट्रीय पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला आहे। वेगवेगळे उपक्रम विकसित करून आणि प्रयोग राबवून विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची गोडी निर्माण करण्याचं कार्य गेले अनेक वर्ष सोहनी करत आहेत। मजेशीर पद्धतीनं तसंच बांगड्या आणि फुगे या गोष्टींचा वापर करून त्या विद्यार्थ्यांना रसायनशास्त्र शिकवत आहे। तसंच ICT म्हणजेच माहिती आणि आधुनिक तंत्रज्ञान विकसित करून सोहनी यांनी विद्यार्थ्यांसाठी हा विषय अगदी सरळ आणि सोपा केला आहे। यासोबतच आपल्या सहकर्मी शिक्षकांनाही त्या प्रशिक्षण देत आहेत।
संगीता सोहनी यांच्या ह्या कार्याची दखल घेऊन त्यांना या वर्षीच्या राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. आजच्या या शिक्षक दिनी या शिक्षकांशी आपण एक छोटासा परिचय करून घेणार आहोत. त्यांच्या कार्याबद्दल आपण अधिक माहिती करून घेणार आहोत. श्री नारायण चंद्रकांत मंगलाराम आता आपल्या बरोबर इथे आहेत. ते अहमदनगरहून आपल्याशी बोलणार आहेत. श्री मंगलाराम, नमस्ते. नमस्कार. नमस्कार मॅडम. नमस्कार. सर्वप्रथम आपलं अभिनंदन करू इच्छिते. सह्याद्री वाहिनीतर्फे, इकडच्या सर्व टीमतर्फे राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार मिळालाय आपल्याला. त्यानिमित्ताने आपलं खूप खूप अभिनंदन. मनपूर्वक धन्यवाद. आपल्या शुभेच्छांचा आणि आजच्या या सन्मानाचा मी अत्यंत विनम्रपणे स्वीकार करतो. धन्यवाद मॅडम. सर, आपण एक नवीन प्रयोग केलेला आहे. मुलांना घेऊन अनेक शिक्षक शिक्षणाचं कार्य करतच असतात, पण आपण काही नाविन्यपूर्ण प्रयोग केलेले आहेत. त्याबद्दल आम्हाला आपल्याकडून ऐकायला नक्की आवडेल. नक्कीच. अहमदनगर जिल्ह्यातल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोपाळवाडी, ग्रामपंचायत शेडगाव, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर या ठिकाणी मी सहशिक्षक म्हणून कार्यरत आहे. साधारणपणे गोपाळ समाज म्हणजे नॉमेडिक ट्राईब अशी बिलॉंग करणाऱ्या ही वस्ती आहे आणि शिक्षण घेणारी पहिली, दुसरी किंवा साधारणपणे तिसरी पिढी या वस्तीवर आहे. अशा या छोट्याशा वस्तीमध्ये विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी आवड निर्माण करण्यासाठी, विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढवण्यासाठी, ती टिकवण्यासाठी आणि टिकवण्याबरोबरच त्यांना शिक्षण देण्यासाठी आम्ही काही अभिनव प्रयोग करण्याचा प्रयत्न मी आणि माझे सहकारी आदरणीय सर्जेराव राऊत सर आम्ही गेल्या 3-4 वर्षापासून करत आहोत. 3 वर्षापासून करत आहोत. त्यात आम्ही सर्वप्रथम कला समेकित शिक्षण, आर्ट इंटिग्रेटेड लर्निंग या एका नाविन्यपूर्ण उपक्रमाचा आम्ही वापर केला. ज्याच्यामध्ये आम्ही व्हिज्युअल आर्ट्स किंवा परफॉर्मिंग आर्ट्सचा विद्यार्थ्यांच्या अध्ययन अध्यापनासाठी वापर केला. म्हणजे नाट्यकरण, बाहुली नाट्य, नृत्य, नाटिका यांचा वापर करून पाठ्य घटक विद्यार्थ्यांपर्यंत थेट पोहोचवण्याचा किंवा तो त्यांना फक्त शिकवण्याचा नाही तर तो त्यांना समजून देण्याचा प्रयत्न आम्ही केला. आमच्या या उपक्रमाची दखल घेऊन फेब्रुवारी 2019 मध्ये NCERTची एक टीम सुद्धा आमच्या शाळेला भेट द्यायला आली होती, रिसर्च टीम. आणि त्यांनी भारतातल्या अशा 11 शाळांना भेटी दिल्या. त्या 11 शाळांना भेटी दिल्यानंतर त्यांच्या अहवालानुसार मागच्या वर्षी NCERTने CBSEच्या सर्व शाळांमध्ये आर्ट इंटिग्रेटेड लर्निंग, कला समेकित शिक्षणाचा समावेश केला. आणि यंदाच्या निष्ठा प्रशिक्षणामध्ये सुद्धा संपूर्ण भारतामध्ये आर्ट इंटिग्रेटेड लर्निंगचा समावेश करण्यात आला. म्हणजे त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आत्मविश्वासपूर्ण आणि सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने शिक्षण देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आम्ही करतोय. त्याचबरोबर अध्ययन अध्यापनामध्ये तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, तंत्रज्ञानाचा वापर करणं ही काळाची गरज आहे. मग हा वापर आता कोरोनाच्या माध्यमातून तर खूप मोठ्या प्रमाणावर तंत्रज्ञानाचा वापर वाढलाय. तर आम्ही सुद्धा तो तंत्रज्ञानाचा वापर करत असताना स्काईप इन द क्लासरूम या उपक्रमाच्या माध्यमातून जगभरातल्या 25 देशातल्या विविध शाळा आणि शिक्षकांबरोबर आम्ही संपर्क केला. म्हणजे जे विद्यार्थी आजपर्यंत साधारणपणे तालुक्याला किंवा जिल्ह्यालाही कधी गेले नव्हते, ते विद्यार्थी या तंत्रज्ञानाच्या मदतीने जगभरातल्या, त्याचबरोबर भारतातल्या विविध राज्यातल्या आपल्या मित्रांबरोबर संपर्क साधतायत, बोलतायत. आपल्या महाराष्ट्राची, भारताची संस्कृती त्यांच्यापर्यंत पोहोचवतायत. आपल्या BSFचे जवान जे कॅम्पवर आहेत किंवा सीमेवर आहेत त्यांच्याशी बोलतायत. तर आणि या सगळ्या गोष्टींचा परिणाम असा झाला की विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढली, त्यांना शाळेविषयी रुची निर्माण झाली, जिल्हा परिषद शाळांकडे बघण्याचा पालकांचा दृष्टिकोन बदलला, विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास आणखी दृढ झाला आणि एकंदरीतच या सगळ्या गोष्टीचा फायदा आमच्या शाळेला, आमच्या परिसरामध्ये झालेला पाहिला. मी आता तुम्हाला तेच विचारणार होते की विद्यार्थी आपले शिक्षणातले एक महत्त्वाचे स्टेक होल्डर्स ज्यांना आपण म्हणू, पालक आहेत, विद्यार्थी आहेत. तर विद्यार्थ्यांकडून आपल्याला हा प्रतिसाद कसा काय मिळाला? कारण तुम्ही तर खूपच प्रयत्न केले त्यांच्यासाठी, पण त्यांच्याकडून प्रतिसाद कसा मिळाला आपल्याला? खूप छान प्रतिसाद. म्हणजे अध्ययन अध्यापनामध्ये आपण ज्यावेळेस मनोरंजक पद्धतींचा वापर करतो, आनंददायी पद्धतीने शिक्षण देतो, तर विद्यार्थी, आता माझी शाळा प्राथमिक शाळा आहे, 1ली ते 4थीचे विद्यार्थी आहेत, छोट्याशा वस्तीवरची, भौतिक सुविधांचा बराचसा अभाव असणारी. तर मग विद्यार्थी साधारणपणे त्यांचं म्हणजे शिक्षणाकडे बघण्याचा दृष्टिकोन थोडासा निरस होऊ शकतो. हे होऊ नये याच्यासाठी आपण खेळाच्या माध्यमातून शिक्षण, इतिहासाचा धडा असेल तर प्रत्यक्ष आपण धडा अध्यापन करण्याऐवजी आपण नाट्यीकरण त्याचं करायचं. त्या माध्यमातून मग प्रत्येक विद्यार्थ्याला एखादी भूमिका दिल्यानंतर तो विद्यार्थी जगतो आणि त्या पाठ्य घटक जो आहे तो पूर्णपणे त्याला अवगत होतो.
त्याचबरोबर आईस ब्रेकर ऍक्टिव्हिटीज म्हणजे छोट्या छोट्या ज्यातनं विद्यार्थी साधारणपणे स्पॅन ऑफ अटेन्शन जे आहे प्राथमिक शाळेतल्या विद्यार्थ्यांचं खूप कमी असतं. मग हा स्पॅन ऑफ अटेन्शन त्यांचा टिकून ठेवण्यासाठी आईस ब्रेकिंग ऍक्टिव्हिटी मध्ये मध्ये काही छोट्याशा म्हणजे मनोरंजक कृती आम्ही घेत असतो. जसं आदेशाच्या उलट्या कृती करणं किंवा एक बोटाची टाळी, दोन बोटाची टाळी, तीन बोटाची टाळी या पद्धतीच्या कृतीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचं अवधान टिकवण्याचा आम्ही शाळेमध्ये प्रयत्न करतो. त्यातनंच मग आम्ही आमच्या वस्तीवरचेच एक जवान आहेत जे BSF मध्ये आहेत, मेजर दीपक गायकवाड म्हणून. ते बरं. त्यावेळेस काश्मीर मध्ये पोस्टिंगला होते. हं. त्यांच्याशी एकदा आम्ही WhatsAppच्या माध्यमातून व्हिडिओ कॉलवर संपर्क साधला आणि त्यांनी मग कॅम्पच्या परिसरातला बर्फ वगैरे विद्यार्थ्यांना दाखवला. आता महाराष्ट्रातल्या त्यातल्या ग्रामीण भागातल्या छोट्याशा शाळेतल्यांना विद्यार्थ्यांना असा बर्फ वगैरे पाहणं हे खूप विशेष वाटलं. नक्कीच. त्यांच्या हो. डोळ्याची जी चमक आहे ती मला जाणवली. मग हं. त्याच आमच्या विविध गटाच्या माध्यमातून मी CCRT बरोबर सुद्धा काम केलेले, NCRT बरोबर काम केलेले. त्याचप्रमाणे ऍक्टिव्ह टीचर्स महाराष्ट्र हा आमचा राज्यस्तरीय शिक्षकांचा फोरम आहे. या फोरमच्या माध्यमातून राज्यभरात आणि देशभरामध्ये शिक्षक ओळखीचे आहेत. मग आम्ही पंजाब मधल्या शिक्षकांशी संपर्क साधला, गुजरात मधल्या शिक्षकांबरोबर संपर्क साधला आणि त्यांच्याबरोबर बोलताना विद्यार्थ्यांना ती गोष्ट खूप आवडायला लागली हे माझ्या लक्षात आलं. मग त्यातनंच मग मी मायक्रोसॉफ्टच्या स्काईप इन द क्लासरूम ह्या ऍपचा वापर केला आणि त्या माध्यमातून परदेशातल्या शाळेतल्या विद्यार्थ्यांबरोबर बोलायला सुरुवात केली. मग खूपच छान. सुरुवातीला थोडे अडखळणारे विद्यार्थी, थोडेसे भांबावलेले विद्यार्थी हळूहळू ते सरावित होऊन जायला लागले बरोबर. आणि त्यांनी मग खूप चांगल्या पद्धतीने या सगळ्या उपक्रमाला प्रतिसाद द्यायला सुरुवात केली. त्यांचा आत्मविश्वास त्याच्यातनं दुणावला. त्यांना त्यांची उपस्थिती त्याच्यातनं वाढायला लागली. याचाच फायदा घेऊन मग आम्ही आपल्या पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाचे काही सदस्य असतील, जशा मराठीच्या हं. श्रीमती ज्योती बेलवले आहेत, ज्या राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षिका आहेत, किंवा विक्रम अडसूळ सर आहेत, जे इतिहास पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाचे सदस्य आहेत, किंवा संजय खाडे सर आहेत, किंवा ज्यांनी पाठ्यपुस्तकामध्ये धाड्यांचं लेखन केलेलं आहे, अशा मिठाचा शोधच्या अंजली आत्रे आहेत, किंवा धुळपेरणी नावाचे कविता आहे, त्याचे कवी आहेत नारायण सर, मी पुन्हा एकदा आपल्याशी बोलणार आहेत. सध्या आमच्याकडे स्टुडिओमध्ये ही एक शिक्षिका आहे ज्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे. तर मी आपल्याला विचारणार आहे की आपलं प्रेरणास्त्रोत काय आहे, पण थोड्या वेळाने आपण आपल्याकडे पुन्हा येऊया. सध्या दर्शक हो, स्टुडिओमध्ये आपल्याकडे उपस्थित आहेत श्रीमती संगीता सोहनी आणि त्यांच्याशी आपण थोडीशी छोटीशी भेट केलेलीच आहे, पण आपण त्यांना आता प्रश्न विचारूया. श्रीमती संगीता सोहनी या ॲटॉमिक एनर्जी सेंट्रल स्कूल नंबर 4 अणुशक्ती नगर मुंबई येथे हायर सेकंडरी स्कूलमध्ये रसायनशास्त्र हा विषय शिकवतात आणि हा विषय शिकवताना त्यातील कॉन्सेप्ट्स, त्यातील काही संकल्पना ज्या आहे त्या शिकवण्यासाठी विविध साधनं आणि त्याचा खूप नाविन्यपूर्ण पद्धतीने त्या वापरही करतात. तर आपण त्यांना नक्की विचारूया की कुठल्या नक्की नाविन्यपूर्ण पद्धतीने आपण रसायनशास्त्रासारखा हा जो विषय आहे, केमिस्ट्री आहे, तर आपण काही इनोव्हेशन्स केलेले आहेत, काही नवीन गोष्टी अवलंबल्या आहेत संगीताजी. तर त्याबद्दल आपण आपल्या दर्शकांना सांगूया. रसायन विज्ञान ऐसे ही तो बहुत कठिन सब्जेक्ट है बच्चों के लिए। हाँ। मुझे भी था, वह जब स्टूडेंट थी मुझे भी बहुत कठिनाई होती थी पढ़ने के लिए। तो जब मैं शिक्षक बनी तभी मैंने सोचा कि मेरे बच्चों को जो डिफिकल्टी मुझे मिली है वो उन्हें नहीं मिलनी चाहिए, उन्हें नहीं होनी चाहिए। तो मैंने छोटे छोटे जैसे गुब्बारे हैं, बच्चों को बहुत पसंद है गुब्बारे फुलाना। हाँ, तो मैं बच्चों को गुब्बारे देती हूँ और उससे एक कॉन्सेप्ट है जो हम एटॉमिक ऑर्बिटल्स बोलते हैं, जिसमें ओवरलैप होके केमिकल एटम्स बॉन्ड करके नया कंपाउंड बनाते हैं। तो ये गुब्बारों से मैंने बच्चों को बॉन्डिंग कैसी होती है बताते। एक छोटा सा मैं आपको बताती हूँ यहीं। अगर मैंने ले लिया कि एक दो मॉलिक्यूल है, दो एटम्स हैं और उन्हें जोड़ना है मुझे, तो मैं ये दो उंगली लेके उनको बता सकती हूँ कि ये डबल बॉन्ड फॉर्म हो रहा है। ओके, इट्स लाइक दिस, इट्स लाइक दिस, इट्स जस्ट लाइक दिस, इट्स सो सिंपल, दे विल अंडरस्टैंड। करेक्ट है ना। और मैं ऐसे ही बता के उनको बोल सकती हूँ ये है टेट्राहेड्रल ज्योमेट्री और मॉलिक्यूल रोटेट होता है, और अगर आप ऐसे रख के इसको रोटेट करेंगे तो ये टूट जाता है। अच्छा, हाँ। तो ये छोटे छोटे चीजें जो बच्चे आसानी से समझ सकते हैं, सीख सकते हैं। और इसके अलावा हम कार्ड्स खेलते हैं, पत्ते, बच्चों को भी आजकल सॉलिटेयर बच्चे बहुत खेलते हैं ऑनलाइन। तो मैंने ऑनलाइन गेम बनाया है जिसमें केमिस्ट्री है। अच्छा। आप कार्ड्स खेलिए, सॉलिटेयर खेलिए, मगर उसमें पूरा केमिस्ट्री मैंने लिखा है
प्रॉपर्टीज, एलिमेंट्स के प्रॉपर्टीज। तो जैसे जैसे बच्चे वो सॉलिटेयर कंप्लीट करेंगे तो उनका एक ग्रुप कंप्लीट होता है। जैसे एक पीरियोडिक टेबल है, उसमें वर्टिकल लाइंस को हम पीरियड ग्रुप्स बोलते हैं और हॉरिजॉन्टल लाइंस को हम पीरियड्स बोलते हैं। तो जैसे जैसे एक कार्ड के नीचे दूसरा कार्ड आप रखते जाओ तो वो एलिमेंट्स पूरे आपको लाइन से आएंगे और उनके पूरे प्रॉपर्टीज आपको समझ में आ जाएंगे। ये एक छोटा सा गेम है। और एक दूसरा है, हम जो हमेशा बच्चों को, छोटे बच्चों को, कुठल्या वयाची मुलं आहेत ज्यांना आपण शिकवत आहे? 9th से 12वीं तक, 9th 10th 11th 12th, ये बच्चों के लिए। और एक गेम है जो हम उसे नेम गेम के नाम से बुलाते हैं। नेम गेम जो है, आप अपना नाम लिखिए और बच्चों को एक पीरियोडिक टेबल दीजिए जो तो सब जगह अवेलेबल है, छोटा सा, या ऑनलाइन आप डाउनलोड करके दे सकते हैं, या नहीं तो आप बच्चों के कैलेंडर में ही प्रिंट हो जाता है वो। तो बच्चे वो पीरियोडिक टेबल यूज करके अपने नाम में कौन सा एलिमेंट है वो ढूंढ सकते हैं। अरे वाह! और उससे आप उनको मैथ्स भी सिखा सकते हैं, इंजीनियरिंग सिखा सकते हैं, मटेरियल साइंस सिखा सकते हैं, हिस्ट्री, ज्योग्राफी, इंग्लिश, आपको जो चाहिए आप ये छोटा सा पीरियोडिक टेबल से सिखा सकते हैं। ऐसे छोटे छोटे मैंने बहुत कुछ, हे तुम्ही स्वतः डेव्हलप केलंय? हाँ, ये मेरा डेव्हलप किया हुआ है। मेरा अभी 35 साल हो गया है पढ़ाते हुए। अभी 2 साल बाकी है रिटायरमेंट के, मगर ये 35 साल में जो मेरा तजुर्बा है, जो बच्चों के साथ इंटरेक्शन है, उसमें मैंने बहुत कुछ बच्चों से भी सीखा है और उनके लिए भी सीखने के लिए मैंने प्रेरणा लेके उनके लिए कुछ अलग सा बनाया है। बरोबर. आता खरं बघायला सांगितलं ना तर रसायनशास्त्र म्हणजे एक कोडेड भाषा असते. त्याला कार्बन डायऑक्साईड म्हटलं की CO2, पाणी म्हटलं की H2O, अशा पद्धतीने आपण शिकतो. तर एक संज्ञा, त्या कोडेड लँग्वेज असतात त्याच्या. तर आता मला इथपर्यंतच मी बोलू शकते, पण ह्याच्या पलीकडे खूप लांबलचक संज्ञा असतात ह्या. तर त्या लक्षात ठेवण्यासाठी आपण काही वेगळे उपाय केले आहेत किंवा प्रयोग केले आहेत का? रिएक्शंस जो आप बोल रहे हैं, लिखना है, रिएक्शंस थोड़ा बच्चों के लिए डिफिकल्ट होता है, मगर ये आप एक चीज ध्यान रखिए कि जब बच्चा स्कूल जाना शुरू करता है तो माँ बाप उसको कैसे सिखाते हैं। बच्चे को बोलते हैं कि सीधी लाइन डालो, स्लांटिंग लाइन डालो, ए लिखो, बी लिखो, ऐसे सब सिखा के कितने साल तक सिखाते हैं आप बच्चों को? एक 3-4 साल तक सिखाते हैं, तो फिर बच्चे उसमें परफेक्ट होते हैं। आप और जब आप उनको ए लिखने के लिए बोलते हैं, वो आपको उनकी जरूरत नहीं पड़ती है, वो अपने आप ही ए अल्फाबेट लिखना शुरू कर। केमिस्ट्री भी, रिएक्शंस भी वैसे ही है। आप जितने बार उसको लिख के पढ़ोगे आपको उतना ही आसानी होगा पढ़ने के लिए। और आप अपना एक निमोनिक बोलते हैं हम केमिस्ट्री में उसको, आप अपना ही एक भाषा उसमें बना लीजिए। जैसे कोई भी एक आपको रिएक्शन, उदाहरण देने अगर, हाँ, आपको समझिए, मुझे याद रखना है कि मदर, ओके, टीचर, आज का ही मैं आपको एग्जाम्पल देती हूँ। टीचर, तो अभी आप टीचर में जो वर्ड्स हैं, TE, वो एक केमिकल है। अच्छा, टेलुरियम, तो आप उसको ले लीजिए। C इज कार्बन, H इज हाइड्रोजन, और ER इज इर्बियम। तो आप वो लेके ही आप एक बना सकते हैं। और रिएक्शंस आप जितने बार लिखेंगे, ये मैथ्स जैसे, गणित जैसे है, आप जितने बार लिखोगे, जितने बार प्रैक्टिस करोगे, वो अपने आप याद हो जाएगा और आपके हाथ को याद रहेगा। वो मेरा बच्चों के लिए बहुत बड़ा एक एडवाइस है कि आप केमिकल रिएक्शंस लिख के पढ़े, और आप जितना लिखेंगे आपके हाथ को याद रहेगा। आप भूल भी जाएंगे तो हाथ नहीं भूलेगा। जैसे आप ABCD लिखना नहीं भूलते हैं, रिएक्शन लिखना भी आप जिंदगी में नहीं भूलोगे एक चीज को 7 बार लिखने से। ये मेरा खुद का पर्सनल एक्सपीरियंस है कि कोई भी चीज को आप 7 बार लिख के याद करो, आप नहीं भूल सकते। और यही चीज मैं समझती हूँ शाहरुख खान और एक कोई पिक्चर में आया था ये, कि वो 3 बार लिखता है, उसको आधा फिल्म वो याद हो जाता है फिजिक्स का। मुझे वो फिल्म का याद नहीं आ रहा है नाम, बट वो ऐसे है, शाहरुख खान का वो मूवी है। मला वाटतं हा एक जो मुद्दा आपण आणलायत ना आजच्या कार्यक्रमामध्ये, आणि हा मला वाटतं एक शिक्षिकाच आणू शकते हा एक असा मुद्दा. कारण अनेक वेळा शिक्षकांच्या बाबतीत म्हटलं जातं की ते एखादी गोष्ट बोलत असताना पुन्हा रिपीट करतात. तर मला वाटतं हे रिव्हिजनचा जो प्रकार आहे तो आपण आता जसं म्हणालात की प्रॅक्टिस करणं हे खूप महत्वाचं आहे, आणि हा मला वाटतं हा एक मुद्दा आजच्या कार्यक्रमातून आपण नक्कीच घेऊ शकतो. पण मला एक सांगा संगीताजी, की केमिस्ट्रीच्या बाबतीत, कारण हे लॅब वर्क आहे, बरंचसं लॅबमध्ये होतं, लॅबोरेटरीमध्ये, आणि सध्याच्या काळामध्ये आपण एक थोडासा वेगळा विचार करतो. म्हणजे आपण कधी कधी म्हणतो की केमिकल फ्री गोष्टी असणं जास्त चांगलं,
ना असं. त्यामुळे केमिस्ट्रीच्या दृष्टीने आपण थोडासा असा हा थोडा निगेटिव्ह भाग येतो कधी कधी, की आपण म्हणतो की केमिकल फ्री गोष्टी वापरा, जास्त त्याच्यावर अवलंबून राहू नका, किंवा केमिस्ट्री रसायनशास्त्र लॅबोरेटरीमध्ये करणं म्हणजे थोडासा धोका उद्भवू शकतो वगैरे. तर ह्या सगळ्या गोष्टींवर, कारण हे एक सायन्स आहे आणि एक अत्यंत सुंदर सायन्स आहे, तर ह्याच्याबद्दल आपण काय सांगू शकाल की आपण कशी गोडी याबद्दल वाढवू शकतो, किंवा एक अवेअरनेस कसं दाखवू शकतो? अवेयरनेस के लिए आप एक घर में एक किचन ले लीजिए। हाँ, घर के किचन में आप जो गैस लाइट करते हैं उसमें भी तो एक डिफिकल्टी है ना, एक जी। एक्सीडेंट होने का चांस है। केमिस्ट्री लैब भी वैसा ही है। एक हाँ। आप में घर में किचन है, मगर स्कूल में तो केमिस्ट्री लैब है। थोड़ा छोटा मोटा एक्सीडेंट कभी हो जाता है, बट जनरली नहीं होता है अगर बच्चे थोड़ा सावधान रहे और टीचर जरा नजर रखे बच्चों पे। इतना कोई केमिकल्स हम ज्यादा नहीं यूज करते हैं बच्चों को, और बहुत डाइल्यूट फॉर्म में यूज करते हैं, तो ये एक्सीडेंट होने का चांस तो बहुत कम हो जाता है। और घर में भी हम कभी कभी हो ही जाता है ना, दूध उबल ही जाता है। त्यामुळे आपण त्याबद्दल थोडं सावध तर असू शकतो, सावधान. पण हे एक अत्यंत सुंदर विज्ञान आहे हे रसायनशास्त्र. बहुत, बहुत. याबद्दल तुम्ही जसं म्हणालात तसं एक गोडी आपण मुलांमध्ये आणू शकतो. आणि दर्शक हो, आपण पुन्हा एकदा आजचा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार मिळालेल्या श्री नारायण चंद्रकांत मंगलाराम यांच्याशी बोलणार आहोत, कारण ते पुन्हा एकदा आपल्याबरोबर स्टुडिओमध्ये आलेले आहेत. अहमदनगरहून आपल्याशी ते बोलतायत. नारायण सर, खरं मला सांगा की आपण हे एवढं जे कार्य करताय आणि मनापासून जे तळमळीने धडपडीने मेहनतीने कार्य करताय, आपला प्रेरणा स्रोत काय आहे? आपण स्वतः कुठून प्रेरणा घेताय यासाठी? नक्कीच माझ्या समोर माझ्या वर्गामध्ये बसलेले हे जे विद्यार्थी आहेत, हेच माझे सर्वात मोठे प्रेरणा स्रोत आहेत. अरे वा. मी आतापर्यंत 3 शाळांमध्ये काम केलेले आहे. 3 शाळेतले विद्यार्थी, त्या ठिकाणी माझ्याबरोबर काम केलेले माझे सहकारी शिक्षक, आताच्या माझ्या शाळेचे आमच्या शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य असतील किंवा अध्यक्ष असतील, ग्रामपंचायत सदस्य असतील, आमच्या अधिकारी पदाधिकारी आहेत, राहुरी पंचायत समिती आहे, जिल्हा परिषद अहमदनगरचे अधिकारी पदाधिकारी आहेत. या सर्वांनी नेहमीच केलेल्या चांगल्या कामाबद्दल पाठीवर कौतुकाची थाप दिली आणि आणखीन चांगलं काम आपल्याला करण्यासाठी प्रेरित केलं. आपल्या केलेल्या कामाबद्दल ज्यावेळेस कौतुक होतं, त्यावेळेस निश्चितच आणखी आपण चांगल्या पद्धतीने काम करण्यासाठी प्रेरित होतो. आणि त्यातनंच मला नेहमी नाविन्यपूर्ण उपक्रम करण्याचं जे बळ आहे ते मिळत गेलं. या ग्रामीण भागातले विद्यार्थी गुणवत्तेत कुठेही कमी नाहीयेत. फक्त कमतरता असेल तर त्यांना संधी मिळण्याची. आणि मग ही संधी मिळाल्यानंतर ते गुणवत्तेची खूप उंच अशी भरारी घेतात आणि ही उंच भरारी घेतल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर जे आत्मिक समाधान असतं, ते समाधानच माझी खूप मोठी प्रेरणा आहे. आता ज्यावेळेस मागे NCERTचं पथक दिल्लीचं शाळेवर आलं होतं, त्यावेळेस आमच्या संपूर्ण वाडीला, त्या छोट्याशा वाडीसाठी तो एक खूप मोठा उत्सव होता. सगळं गावच त्या दिवशी आमच्या शाळेवर लोटलं होतं. म्हणजे अगदी बैलगाडीतनं मिरवणूक काढणं, ढोल ताशा लावणं, फटाके वाजवणं, आणि हा त्यांना झालेला जो आनंद आहे, त्यांच्या चेहऱ्यावरचं हे जे समाधान आहे, हे मला वाटतं की खूप माझ्यासाठीचं सर्वात मोठं प्रेरणास्थान आहे. नक्कीच. कार्यक्रमामध्ये एक शेवटचा प्रश्न आपल्याला विचारते की शाळेला, म्हणजे शिक्षणाचं कार्य तर आपण करतच आहात, पण शाळेला पायाभूत सुविधा मिळवण्यासाठीही आपण कार्य केलेलं आहे. आपण समाजातील इतर लोकांपर्यंत गेलेला आहात आणि शाळेमध्येही नवीन नवीन गोष्टी मुलांसाठी उपलब्ध व्हाव्यात हे कार्यही आपण केलंय. त्याबद्दल थोडक्यात आम्हाला सांगा. अतिशय छोटीशी वस्ती आहे, गोपाळ समाजाची वस्ती आहे. ज्यांच्या आठवड्याच्या मीठ मिरचीचा खर्च साधारण 100, 200, 400 रुपये असू शकतो. अशा छोट्याशा वस्तीवरची ही माझी शाळा आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांना सर्वच ठिकाणी भौतिक सुविधांची खूप मोठी अडचण जाणवते. त्याला सामोरे जात पुढे जावं लागतं. अशा वेळेस लोकसहभागातनं आम्ही त्या ठिकाणी आमच्या शाळेला या भौतिक सुविधा मिळवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यातनं आम्ही पालकांना ज्यावेळेस शाळेच्या विषयी विश्वास निर्माण होतो, त्यावेळेस पालक जे आहेत ते आर्थिक बाबतीत असतील, सामाजिक बाबतीत असतील किंवा श्रमांच्या बाबतीत असतील, नेहमी सहकार्य करायला तयार असतात. मी आत्ताच सांगितलं, आमच्या शाळेमध्ये कुठलाही कार्यक्रम असला तर ग्रामस्थ जे आहेत ते 100% त्याच्यामध्ये योगदान देतात. शिक्षणप्रेमी नागरिक आहेत, त्याचबरोबर पालक आहेत, व्यवस्थापन समितीचे सदस्य आहेत, हे पुढे येतात आणि शाळेचं काम म्हणजे आपलं घरचंच काम आहे या माध्यमातून ते त्या ठिकाणी काम करतात. त्या ठिकाणी ते पुढे राहून प्रत्येक गोष्ट करून घेतात. त्यातनं शाळा दुरुस्ती असेल, शाळेसाठी विविध उपकरणं असतील. आमच्या ग्रामपंचायतने आम्हाला मोठा LCD दिलेला आहे. त्यानंतर आम्ही लोकसहभागातनं लॅपटॉप, PC मिळवलेला आहे. त्याचप्रमाणे ज्या तारेचं कंपाऊंड आम्ही लोकसहभागातनं त्या ठिकाणी केलेलं आहे.
या सगळ्या गोष्टी करण्याबरोबरच बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे प्रत्येक राष्ट्रीय सणाच्या दिवशी विद्यार्थ्यांसाठी मिष्टान्न भोजनाची सोय असेल, त्यांना ज्या विद्यार्थ्यांना गणवेश नाही त्या विद्यार्थ्यांसाठी गणवेश, शालेय साहित्य, दप्तर अशा गोष्टी सुद्धा नियमित स्तरावर आमच्या शाळेमध्ये या पालकांच्या माध्यमातून उपलब्ध करून दिल्या जातात. आणि बरोबर. मुख्यतः श्रमदान जे आहे ते मात्र म्हणजे त्याची जे आपल्याला मोजता येणार नाही, ते माझ्या शाळेवर खूप मोठ्या प्रमाणावर आमचे पालक करत मला असतात. वाटतं हा खूप महत्वाचा मुद्दा आपण म्हणाला श्रमदानाचा, की ज्यामध्ये केवळ शिक्षक आणि मुलंच नाही तर सर्व समाज त्यामध्ये येतो एकत्र आणि यामुळेच एक शिक्षणाला वेगळी दिशाही मिळू शकते. नक्कीच म्हणजे श्रीयुत शाळा नारायण चंद्रकांत मंगलाराम, आपण आमच्याशी आजच्या कार्यक्रमात बोललात, सहभागी झालात, याबद्दल सह्याद्री टीमतर्फे आपले खूप खूप धन्यवाद आणि पुन्हा एकदा आपलं अभिनंदन. मनपूर्वक धन्यवाद. आणि आपल्याकडे संगीता सोहोनी मॅडम ज्या आहेत स्टुडिओमध्ये. संगीताजी, एक प्रश्न आपल्याला नक्की मी विचारते, की जसं मी त्यांच्याशी आता बोलताना म्हणाले, की हे सगळं आपण आपल्या पद्धतीने करत होतात, कारण आपल्याला रसायनशास्त्राची खूप आवड आणि आपल्याला वाटलं की ही आवड मुलांपर्यंत पण आपण पोहोचावी, म्हणून इतकं सुंदर पद्धतीने आपण हे शिकवण्याचा प्रयत्न केला. मुलांकडून आपल्याला कसा प्रतिसाद मिळाला ह्या सर्वासाठी? शुरुआत में तो बच्चों ने उतना उसको सीरियसली नहीं लिया कि मैडम खेल के टाइम पास कर रही है क्लास में, मैडम शायद आज प्रिपेयर होके नहीं आई है क्लास में, ऐसा उनका रिएक्शन था. बट धीरे धीरे जब उनको समझा कि नहीं मैडम इज सीरियस अबाउट इट, कि मैडम हमें कुछ और तरीके से पढ़ाना चाह रही है, तब उनका रिएक्शन थोड़ा अलग हुआ. और लास्ट 5-6 इयर्स में 9th और 10th क्लास के बच्चों से मुझे बहुत ज्यादा सहयोग मिला और उनके इंटरेस्ट की वजह से मैंने और ज्यादा मॉडल्स और एक्चुअली मैं क्विज और क्वेश्चंस बहुत ज्यादा बनाती हूँ. जो ऑनलाइन क्विज भी खेलते हैं, काहूट करके एक ऑनलाइन गेम है जिसमें आप कोई भी सब्जेक्ट के क्वेश्चंस डाल दीजिए और इट इज लाइक एनी गेमिंग कैसोल, जो बच्चे गेमिंग करते हैं वैसा एक साइट है वो. तो मैं वहां पे मेरे क्वेश्चंस डालती हूँ और बच्चों को लिंक देती हूँ कि आप इसे खेलिए, और उनका स्कोर उनको तुरंत पता चलता है और मुझे भी पता चलता है कि उनको कौन सा क्वेश्चन डिफिकल्ट जा रहा है. तो वो क्वेश्चन लेके मैं फिर उनको समझाती हूँ कि तुम्हारा ये पार्ट में डिफिकल्टी है, तुम इसको इम्प्रूव करो. तो धीरे धीरे बच्चों को भी समझा कि हाँ ये एक तरीका है जो मैडम ने अपनाया और हमें ये इंटरेस्टिंग है, क्योंकि बच्चों के लिए तो आजकल सिर्फ मोबाइल और गेमिंग उनको ये पसंद है. तो मैंने मेरा टीचिंग पूरा चेंज किया बच्चों के लिए, थोड़ा ऑनलाइन आईसीटी बहुत यूज किया और गेम्स मैं बहुत बनाती हूँ बच्चों के लिए. तो उस वजह से उनका सहयोग मुझे और ज्यादा मिला. जी बिल्कुल. अच्छा, आप मुझे एक और बताइए, म्हणजे आजच्या कार्यक्रमामध्ये आपण हे सर्व शिक्षणाबद्दल बोलतोय आणि आपण जे नवीन प्रयोग केलेत त्याबद्दलही आपण बोलतोय, पण शाळेच्या व्यतिरिक्त आपण हा वेळ दिलेला आहे नक्कीच ना. शाळेच्या मध्ये मुलांना शिकवताना त्या व्यतिरिक्त जाऊन आपण अनेक प्रयोग केले आणि हा प्रयत्न केला आहे. तर यामध्ये आपल्याला वाटतं आपल्याला काही अडचणी आल्या, काही चॅलेंजेस असे होते आणि आपण ते हाउ डिड यू ओव्हरकम देम? चैलेंजेस तो टीचिंग में रहेंगे ही नहीं रहेंगे. अगर टीचिंग में चैलेंज नहीं है तो फिर टीचिंग का मजा ही नहीं है. क्योंकि हर एक बच्चा अलग होता है. जैसे एक हाथ के 5 उंगली एक जैसे नहीं होते, तो जो बच्चा आता है हर बैच में अलग तरीके का एक चैलेंज होता है. कभी हमारे पास डिफरेंटली एबल्ड बच्चे भी आते हैं. अच्छा. जो क्लास इंक्लूसिव एजुकेशन जो आजकल गवर्नमेंट का वो है, तो वैसे बच्चे भी हमारे साथ है, तो उनको भी साथ लेके चलना है और उनके लिए भी कुछ अलग सा करके बच्चों को भी इन्वॉल्व करना है ताकि ये बच्चे उनसे अलग न हो जाएं. तो ये सब थोड़े चैलेंजेस मुझे फेस करने पड़े हैं. बट ये मेरा जो टीचिंग मेथोडोलॉजी है, जो गेम्स है, वो हर तरह के बच्चे को अपने साथ जोड़ के आगे बढ़ा है और यही मेरे लिए एक बहुत बड़ी प्रेरणा बनती गई. और ओवर द इयर्स शायद मैंने इसको ही अपना स्ट्रेंथ बनाया और बच्चों के लिए इसको इस्तेमाल किया, और इसी से ही मैंने मेरे बहुत कोई चैलेंजेस जो फेस हुए. और मैं इतनी खुशनसीब हूँ कि मुझे मेरे मैनेजमेंट से, मेरे ऑर्गेनाइजेशन से बहुत सहयोग मिला. मैं जो भी कार्य करना चाहती थी और जो मैं उनके सामने प्रस्ताव रखती थी, कभी मेरे कोई मैनेजमेंट ने मुझे नहीं रोका, बोला मैडम आप ये नहीं कर सकते हैं. जैसा कभी होता है कि दिस इज नॉट फीसिबल, इट्स नॉट पॉसिबल, आप नहीं कर पाओगे, ऐसा मुझे कभी भी मेरे मैनेजमेंट और मेरे प्रिंसिपल सर या मेरे
अथॉरिटीज या मेरे ऑर्गनायझेशन के हेड से कभी भी नहीं मिला. मला वाटतं हे खूप महत्त्वाचं बोललात आपण पुन्हा एकदा, की मोकळेपणा, एकूणच सामाजिक मोकळेपणा आणि आपण जिथे काम करतो तिथे अत्यंत मोकळेपणाने आपल्याला काम करता येणं आणि ते काम करता येऊ देणं हेही अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळे संगीता सोनीजी, आपण आज स्टुडिओमध्ये इथे आलात. आपलं पुन्हा एकदा अभिनंदन. आपल्याला राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार मिळाला आहे. आपण 35 वर्षाचं आपलं जे कार्य आहे, मला वाटतं ते खूपच सुरेख कार्य असं आहे आणि त्यासाठी आपल्याला हा सन्मान मिळालेला आहे. त्यामुळे आपले खूप 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 आपलं अभिनंदन. आणि आपण स्टुडिओमध्ये आलात याबद्दल आपले सह्याद्री टीमतर्फे आभार मानू इच्छिते मी. आजच्या कार्यक्रमामध्ये 2 राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक आपल्याकडे होते. एक श्री नारायण चंद्रकांत मंगलाराम आणि श्रीमती संगीता सोनी यांचा सहभाग आजच्या कार्यक्रमामध्ये होता. पूर्ण सह्याद्री टीमतर्फे यांचे अभिनंदन.